धुळे येथील अवधान MIDC मधील सुपर ॲल्युमिनियम या गोडाऊनमधून ॲल्युमिनियम सेक्शन व शीटचा तब्बल 65 लाख रुपयाचा परस्पर विक्री करून अपहरण झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला असून या प्रकरणातील फरार ठेकेदाराच्या 28,66,489 रुपयाच्या चल व अचल मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासंदर्भातील आदेश धुळे न्यायालयाने दिले आहे। त्यानुसार मोहाडी पोलिसांकडून जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली असून या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवधान MIDC मधील उद्योजक शंकर शेटिया यांनी रणजित राणा याला कामावर ठेवले होते। रणजितने कंपनीत येणारा माल परस्पर विक्री करून 65 लाख रुपयाचा अपहार केला होता। ऑगस्ट 2023 पासून ते 24 सप्टेंबर 2025 पर्यंत हा प्रकार घडला होता। यातून रणजितने धुळ्यात मालमत्ता खरेदी केली होती, त्यामुळे त्याच्याविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात नवीन कायद्यानुसार 107 कलमाखाली प्रथमच कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी धुळे न्यायालयाने त्याच्या संपत्तीचे जप्तीचे आदेश देखील दिले आहेत। या संपूर्ण घटनेसंदर्भात मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिलेली माध्यमांना सविस्तर माहिती। काय नेमका प्रकार आहे MIDC काय फसवणूक झाली व्यापाराची? मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकर शेटिया यांची ॲल्युमिनियम सेक्शनची जे फॅक्टरी होती त्यामध्ये जो कामगार होता, मॅनेजर म्हणून जो वर्कर होता, त्याने त्या मालाची परस्पर विक्री करून अपहार केलेला होता। तर त्या अपहारित रक्कममधून 2023 ते 25 या दरम्यान त्याने त्या अपहारित रक्कममधून मोहाडी अवधान अशा मध्ये प्लॉट आणि रो हाऊसेस 2 रो हाऊसेस आणि गाड्या लक्झरियस गाड्या खरेदी केल्या होत्या। त्याच्या संदर्भात आम्ही BNSS कलम 107 अन्वये कोर्टाला रिपोर्ट पाठवून ती प्रॉपर्टी अटॅच करून घेतलेली आहे।